आम्ही रात्रीच जाऊन आहे ना पुरण वगैरे बनवून आलो होतो एक दिवस आदल्या दिवशी, कारण की मग दुसऱ्या दिवशी आम्हाला घाई व्हायला नको म्हणून रात्री 12-12:30 वाजता माझी जाव पुरण बनवत होती. मग मी बाकीचं खाली सामान वगैरे मसाले वगैरे करून ठेवत होती. मग तिने पुरण वगैरेच बघा म्हणजे मस्त पुरण वगैरे बनवून घेतलं. 12 वाजले आहेत आता आणि हा म्हणतो मी इकडे राहतो आज. त्याला बोलली चल घरी आणि पुरण बघताय. सकाळी पुरण आता केलं तर सकाळी एवढी घाई नाही होणार. चल घरी या. नाही आमची इथं राहणार आहे, ऐकत नाही. उठून बोलतो मी इथंच राहतोय ना मम्मी, कुठं लोकांचं घर आहे, आजीचंच घर. आणि पुरण सुकते, माझी जाऊ भांडे थोडेसे ते घासते. मग पुरण करू आता 12 वाजले. मग त्याच्यानंतर पुरण वगैरे करू मग घरी निघू. मग भेटू तुम्हाला सकाळी. बाय बाय. हाय फ्रेंड, गुड मॉर्निंग. आता सकाळी सकाळी मस्तपैकी आज सकाळी लवकर उठलं. एवढं डोकं जाम झाले ना, कारण की सकाळी माझं सकाळी 6:30ला उठायच्या वेळी यांचं चालू होतं उठलं. 6 वाजले 6:30 वाजले. अंशू तर रात्री तिकडेच थांबलेला. आता वाजले 8 वाजत आले. यांना नाश्ता बनवून दिला. हे नाश्ता खात बिना नाश्त्याने तर ते कधी होणार नाही. 10 वर्ष आम्ही माझं बघून गेली. ते खातं पित आहे. चला आता आम्ही निघतो आणि मग भेटतो तुम्हाला तिकडं. अंशू रात्री तिकडेच राहिला होता. तर चला बाय बाय. मी त्याच्यानंतर माझ्या सासूंच्या घरी गेली. त्याच्यानंतर मसाला वगैरे भाजत होती आणि माझी जाव आमच्या पहिले गेली होती, म्हणजे एक दुसरी. तर मग तिने भात वगैरे लावून दिला होता. मग त्याच्यानंतर मी गेली, मसाला वगैरे भाजायला घेतला. कापून वगैरे तिनेच ठेवलं होतं, कारण की मग आम्ही तिघीच, कारण की म्हणतात ना आमच्या खानदानातल्या आम्ही तिघी मोठेच आहेत. अजून कोणी येणार नाही, चौथी येणार आहे आता करून लग्न करून, तर आम्हालाच सर्व करावं लागतं. मग त्याच्यानंतर मी मेथीची भाजी बनवायला घेतली. तेल वगैरे टाकून तिला बोलली मी मेथी बनवते. तोपर्यंत मी मेथी बनवत होती, तोपर्यंत बाकीचं या कामावर होतं. एक जण माझी दुसरी जाऊ माझी बेसन वगैरे करून त्याच्यानंतर दुसरी ती भांडे वगैरे आवडते. त्याच्यानंतर मस्त सवासींच्या जेवणाला मेथीची भाजी बनवावीच लागते ना. त्याच्यानंतर मग मस्त तेल वगैरे टाकून घेतलं. त्याच्यामध्ये खूप मस्त एवढा मोठा लसूण टाकला, हिरव्या मिरच्या टाकल्या, मस्तपैकी लाल वगैरे होऊ दिलं. कारण की सवासींच्या जेवणाला तर मेथीची भाजी नसेल तर म्हणतात ना काही अर्थ नसतो. तर मग मी मेथीची भाजी वगैरे बनवून घेतली. त्याच्यानंतर कांदा वगैरे टाकून मस्तपैकी लाल करून मस्त बनवली होती. आणि मेथीची भाजी म्हणजे उठले का लागतात म्हणतात ना, तुम्हाला जसं बनवायची तशी बनवायची असते, पण द्यायचीच असते. कांदा वगैरे मस्त हे करून घेतला. त्याच्यानंतर मग मेथीची भाजी मी शेंगदाणे लावून बनवते, कारण की सर्व 7-8 लोक सवासीन बसणारे होते, बाकीचे घरचेही होते. त्याच्यानंतर बघा मी मस्त मेथीची भाजी मस्त कांदा वगैरे धुवून टाकून घेतली. त्याच्यानंतर मी मेथीची भाजी बनवली आणि शेंगदाणे लावून बनवली. त्याच्यानंतर मसाला वगैरे वाटत होती. त्याच्यानंतर मी ते तूप गरम करत होती. माझी जाऊ तो पण तर पुरीसाठी पुरणपोळीसाठी पीठ वगैरे म्हणजे चाळून वगैरे घेत होती. त्याच्यानंतर मग बघा अख्खं कामावर, कारण की आम्ही सकाळी लवकर गेलो होतो तरी, कारण की लवकर होईन वरून, कारण की आम्हाला त्याच दिवशी जरा दुसरीकडे पण जायचं होतं हळदीला. पण हे आमच्या घरचं असल्यामुळे पहिले आम्हाला हे इम्पॉर्टंट होतं. त्याच्यानंतर मग मी तेल वगैरे तापून घेतलं. त्याच्यानंतर म्हणतात ना पहिला मान पुरणपोळीचा कुरडईचा असतो, कुरडई मस्त तळून घेतली. पहिला मान तिला दिला आणि मग त्याच्यानंतर मस्तपैकी ते तेल मस्त कुरडई वगैरे भाजून झाल्याच्यानंतर मस्तपैकी भजी वगैरे काढून घेतलं. माझी सासू आहेत त्या पुरणपोळ्या लाटायला मदत करत होत्या मला. मस्त भजी वगैरे एकाकडे काढत होती, कारण की आणि मग हे थोडेफार शूट अंशू घेत होता, कारण की अंशू पण उठलेला होता. मस्त होत होतं. तरी आम्ही 11 वाजेपर्यंत आमचं अर्धं काम तर होऊनच गेलं होतं. पुऱ्या वगैरे भजी वगैरे आम्ही गरम गरम नंतर काढणार होतो, कारण की सर्व आल्याच्या नंतर माझी थोडीशी सासू आहेत ना त्यांच्याच घरी, त्यांच्याच नवरदेवाची मम्मी येते बघायला. बघा केवढ्या पुरणपोळ्या झाल्या होत्या. खालच्या पातेल्यामध्ये सार होतं, भजी होते, भात होता, मेथीची भाजी होती, खीर होती, सर्व होतं. पण काय आहे ना खूप काम असल्यामुळे मला थोडे व्हिडिओ वगैरे पण कमी घेता आले. मग त्याच्यानंतर माझी नणंदारी दादांनी येणार देव वगैरे बाहेरून नाचून आणावं लागतात घरात, कारण की सवासींच्या दिवशी देवांना पण पुसावं लागतं. मग त्याच्यानंतर माझी जाऊ त्यांचं मानपान करत होती. त्याच्यानंतर मग त्यांनी बघा देव वगैरे त्यांना मानपान देऊन घरात घेतले. त्याच्यानंतर माझी नणंद आणि माझे दादा म्हणजे भाऊ ते दोघं जण मग देव वगैरे नाचून त्यांनी मानपान देऊन घरामध्ये आणले. कारण की सवासींचं जेवण असतं आपल्या घरात, नवीन कार्य असतं, तर त्याच्यासाठी देवाला पहिला मानपान द्यावा लागतो. मग बघा मस्त की देव वगैरे नाचून आणले त्यांनी घरात, त्यांना मस्त मानपान दिला. त्याच्यानंतर भाऊ आणि आमच्या ताई त्यांनी मस्त देव वगैरे नाचून बिचून मग गृहप्रवेश केला. तरी आम्ही सकाळी किती लवकर गेलो होतो, बोले फटाफट आवरून वगैरे होईन आमचं. माणसूचं चालू होतं नाटक,
का मला मम्मी टोपी घालून हे करू दे ते करू दे, भरपूर म्हणजे भरपूर चालू होतं अंशूचं नाटक. मग अंशूने त्यांनी बघा, मग अंशू पण त्यांच्या संगती हे करत होता. मग मस्त देव वगैरे घरात आले, कारण की देवची पूजा केल्याच्या नंतर मग सवासींना जेवण वगैरे द्यायचं असतं. तर पहिले त्यांचा मान असतो, त्यांना द्यायचा असतो. म्हणून मग देव वगैरे बघा, भाऊ म्हणतात मी कसं नाचून दाखवू, कसं मग आम्ही टी व्ही वगैरे लावत होतो गाणे, तर तुम्ही गाण्यांवर नाचून दाखवा. मग त्यांना काही कळत नव्हतं. मग त्या देव नाचून देवाच्या इथं आणले. त्याच्यानंतर पूजा वगैरे करून घेतली आम्ही देवाची. मग बघा माझी 2 जणांनी खाली मांडली वगैरे होती पूजा. मग पूजा वगैरे अख्खी मांडून घेतली. त्याच्यानंतर कारण की कसं असतं म्हणतात ना, देवाचा मान पहिला असतो. मग त्याच्यानंतर बघा त्या दोघी मांडत वगैरे काढून ठेवलं होतं, दाखवायचंच बाकी पर्व पूर्ण करून घेतलं. कारण की कसं आमच्या घरामध्ये म्हणतात ना, सुना म्हणून आम्ही तिघीच आहे सध्या, असं काका चुलत्यांमध्ये याच्या त्याच्यामध्ये चांगलं वाटतं सर काम करताना. बोर होत होता. मग अंशू काय, अंशूला झोक्यावर थोडा टाईम बसून दिलं. त्याला बोलली बाबा तू इथं तरी टाईमपास कर. त्याच्यानंतर सगळे ताटं वगैरे वाढवून घेतले. सवाची सर्व बसल्या होत्या. त्यांचे पाय वगैरे धुवून घेतले होते. त्याच्यानंतर त्यांना हळदी कुंकूचा मान देऊन झाला होता. त्याच्यानंतर हे आमच्या मधल्या चुलत सासूबाई. मग त्याच्यानंतर आम्ही अख्खे पानं वगैरे बनवायला घेतले, कारण की बोललो तिकडे नेऊन द्या, एवढे मोठे मोठे पातेले न्या. बघितलं जसं तुम्ही, मग अख्ख्या बसले सर्व 7 सवासीन बसल्या होत्या. नंतर बाकीचे जे 2-3 होते त्यांना इकडं बसवलं होतं. म्हणजे सासू वगैरे होत्या, म्हणजे तिघी सासू होत्या, बाकीच्या 7 सवासीनी बसल्या होत्या तिकडे. मग त्यांना जेवण वगैरे वाढून दिलं. त्या मस्त पोट भरून जेवल्या. एकदम त्यांना खूप सर्व जेवण आवडलं, खूप मस्तपैकी मस्त. त्यांना म्हणतात एकदम तृप्त होईपर्यंत मस्त जेवले वगैरे. आणि मग त्याच्यानंतर मी तोपर्यंत तर काय करते, ते अंशू खूप वैताग देत होता. त्याच्यानंतर मी त्यांच्या वट्या वगैरे बनवून ठेवते. बघा मी वट्या वगैरे बनवून ठेवले होते. म्हटले नंतर डायरेक्ट द्यायला होईल. मग त्यांचं जेवण वगैरे झालं. तर मग मस्तपैकी त्यांना सर्व मानपान देऊन त्यांना ओटी वगैरे भरून घेतल्या त्यांच्या. कारण की ओटी भरून मग त्याच्यानंतर ओटी वगैरे भरून आणि पान वगैरे खातात ना, मी ते पण रेडी ठेवलं होतं बोली, म्हणजे तेही त्यांना लगे फटक्यात देऊन टाकेन. कारण की बाकी 1 जण किंवा 2 जण होते, त्यांना लग्नालाही जायचं होतं. त्याच्यानंतर बघा मी अख्ख्यांना ओट्या वगैरे देऊन पाया वगैरे पडून घेतले. माझी दुसरी जावे ती त्यांना हळदी कुंकाचा मान देत होती. एक दुसरी जावे ती पाया वगैरे पडत होती. मग आम्ही तिघींनी अख्खं करून घेतलं, मानपान दिलं, सर्व दिलं, सवाशींना पोट भरून जेवण करून दिलं. आणि त्याच्यानंतर जे त्यांचं काय असेल सर्व पान बिन काय असतात ना म्हणतात देतात खायला, अख्खं दिलं. मग अख्खं करून वगैरे घेतलं. त्याच्यानंतर मग बोललं आता एक काम करू, त्यांचं सर्व सवाशीन वगैरे झालं का मग त्याच्यानंतर त्यांनी पटापट ओट्या वगैरे भरून घेतल्या आम्ही. मग त्यांना निघायचं होतं. मग त्याच्यानंतर काय केलं, 5 जणी अजून आम्हाला हळदी वगैरे फोडायची होती. आम्हाला काम होतं. आम्ही बाकीचे किचनमधले कामं आवरत होते. बाकीचे माझे ते समोर बसलेले सासू वगैरे सर्व होते. आणि सर्वांनी जरांनी हळदी वगैरे फोडून घेतली. बाकीची हळद त्यांना रेडीमेड हळद घेतली होती आम्ही. काय म्हणतात 5 हळकुंड असतात तशी पाव किलो आम्ही हळद सर्वांकडून मानपान देऊन फोडून वगैरे घेतली. मग त्याच्यानंतर सर्व, कारण की आम्ही का बसलो नाही, कारण की महिना खूप पसारा झाला होता. सवासीन वगैरे तर जेवण गेलेलं होतं. त्याच्यानंतर मग जाऊ दे, आम्ही अख्खा पसारा वगैरे आवरून घेतला होता. बघा हळद वगैरे फोडून घेतली. नंतर बोललो थोडीफार जी असेल ती मिक्सरमध्ये करता येते. पटक्यात पटापट सर्वांनी मानपान देऊन गाणे वगैरे बोलत होती, काय करत होती, खाणे वगैरे घेत होते. मग सर्वांनी मस्त बघा हळद वगैरे बारीक चेचून म्हणतो ना फोडून घेतली. त्याच्यानंतर मग आम्ही काम वगैरे आवरून जेवायला बसलो. तर त्याला तुम्ही एक काम करा, तुमच्यासाठी नाही एवढं, तुम्ही एक काम करा, तुम्ही जेवून घ्या पहिले. खूप उशीर झाला होता सकाळी, एवढा लवकर जाऊन पण मग आम्ही जेवण वगैरे करून घरी निघालो. खूप थकलो बाबा आज, खूप सवासींचं जेवण होतं. त्याच्यानंतर आम्ही घरी आलो. किती वाजता आलो आम्ही, 3-3:30ला घरी आलो. त्याच्यानंतर रेडी वगैरे होऊन आम्हाला दुसरीकडे हळदीला जायचं होतं. म्हणतात ना एकाच दिवशी अख्खं कार्यक्रम आले, एवढं थकतो ना काय सांगू तुम्हाला, खूप म्हणजे खूप. आता उलट ते हळद करून आम्ही तर 12:15 झाले बघा, आत्ता आलो. खूप म्हणजे खूप सवासींचा कार्यक्रम पण खूप छान झाला. त्याच्यानंतर आम्ही हळदीला गेलो होतो, सर्व मस्त केलं. तर आता ब्लॉग इथंच एंड करते. ब्लॉगला भेटू तुम्हाला नवीन ब्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय बाय. नवीन असतील तर लाईक करा, सबस्क्राईब करा. भेटू तुम्हाला नवीन. आणि हळदीला आम्ही गेलो आम्ही कसऱ्याला बाबा, कारण की आमच्या घरी पण लग्न होतं तुम्हाला माहितीच आहे. आणि त्याच्यानंतर आम्ही तिकडे गेलो होतो, आईंच्या चुलत भावाच्या मुलाचं लग्न होतं. तर एवढं ना तिकडं आहेत ना आई, ते एवढं तिकडं म्हणजे असं ना ओला वगैरे पण भेटत नाही, काही नाही कसऱ्याला. एकतर एवढं वैताग. तरी आम्ही 10-10:30ला नशीब 10ची शेवट लोकल आहे तिकडं.
एवढं आहे ना बाबा, तरी आलो कसं तरी. आता बघतो आज 10ची लोकल पकडून पण 12:15 झाले आम्हाला. चला थोडाफार जो ब्लॉग काढला आहे तो टाकते. भेटू तुम्हाला नवीन ब्लॉगमध्ये. आणि मी कुठेतरी चालली आहे, कुठं चालली आहे तुम्हाला नक्की पुढच्या ब्लॉगमध्ये माहिती पडेल. बाय बाय.